मित्रांनो, जर हा व्हिडिओ आज तुमच्या समोर आला असेल तर समजून घ्या, हा काही योगायोग नाही. हा तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ आहे, जे आज तुम्हाला या व्हिडिओच्या रूपात मिळत आहे. आजपर्यंत तुमच्या आयुष्यात ज्या समस्या चालू होत्या, ज्या परिस्थितीशी तुम्ही झगडत होता, त्या सगळ्यांचे समाधान तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, म्हणून हा व्हिडिओ तोच पाहिल ज्याच्या आयुष्यात लवकरच मोठा चमत्कार, मोठा बदल होणार आहे. तोच हा व्हिडिओ पाहू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रारब्ध कसे आपल्या बुद्धीला फिरवते आणि आपल्याकडून तीच कामे कशी करून घेते, जी आपल्या नशिबात लिहिलेली असतात. आता मित्रांनो पहा, जीवनाकडे जर तुम्ही शांतपणे आणि बारकाईने आपल्या जीवनाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येईल. आपल्याला आयुष्यात खूप काही करायचं असतं, खूप काही बदलायचं असतं. शेवटी घडतं तेच जे घडायचं असतं. आपण आपल्या मनाने हजारो योजना आखतो, हजारो आपण स्वप्न पाहतो, स्वप्न रंगवतो, पण अखेरीस तेच घडतं जे प्रारब्धात लिहिलेलं असतं. प्रारब्ध म्हणजे एखाद्या पुस्तकात लिहिलेला शब्द नाही, तो तुमच्या प्रत्येक श्वासात दडलेला एक सत्य आहे. माणूस स्वतःला स्वतंत्र समजतो, पण त्याची ती स्वतंत्रता ही नियतीच्या दोरात बांधलेली असते. हेच तर जीवनाचं सगळ्यात खोल गूढ आहे, रहस्य आहे. आपण ज्या निर्णयांना आपले म्हणतो ते निर्णय सुद्धा कदाचित आधीच ठरलेले असतात. जरा विचार करा मित्रांनो, किती वेळा तुम्ही मनाशी स्वतःच्या ठरवलं असेल की आजपासून मी बदलणार, आजपासून काहीतरी नवीन सुरू करणार किंवा काहीतरी करणार, पण तसं घडलंच नाही. मित्रांनो, जोपर्यंत प्रारब्धाची वेळ येत नाही तोपर्यंत तुमच्या आतून ती ताकद जागी होत नाही. आणि जेव्हा प्रारब्ध ते करू इच्छित असतं, करू पाहतं, तेव्हा अशक्य वाटणारे रस्ते सुद्धा आपोआप खुले होतात. हा खेळ माणसाचं मन गोंधळात टाकतो. माणसाला वाटतं मीच माझा मालक आहे, पण खरं तर मालक कोणी दुसराच असतो. मित्रांनो, ती परमसत्ता, तो अदृश्य हात, तोच देव. हे प्रारब्ध तयार कसं होतं? ते तुमच्याच मागील कर्मांचं फळ असतं. तुम्ही पळालात तरी, लपलात तरी, नाकारलं तरी, तरी त्या फळाचा अनुभव तुम्हालाच घ्यावा लागतो. तुम्ही त्याला न्याय म्हणू शकता किंवा शिक्षा म्हणा, पण खरं तर प्रारब्ध तुमच्या नसानसात भिनलेलं असतं. आणि जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा ते तुमचं मन वळवून टाकतं, तुमची पावलं त्या दिशेने ढकलतं जिथे कदाचित तुम्हाला जायचं नव्हतं. हे जीवन नदीसारखं आहे मित्रांनो. तुम्ही पोहू शकता, हातपाय मारू शकता किंवा काही करू शकता, पण प्रवाह ज्या दिशेने जातो शेवटी तुम्हालाही त्याच दिशेने वाहावंच लागतं. कारण प्रारब्धाचा प्रभाव इतका खोल असतो की माणूस स्वतःलाच कठपुतळीप्रमाणे पाहू लागतो. हो मित्रांनो, आता जरा विचार करा की बघा मित्रांनो, किती वेळा तुम्ही कुणाला म्हणालात मी असं कधीच करणार नाही, किंवा असं म्हणता तुम्ही आणि नंतर तेच केलं जे तुम्हाला करायचं नव्हतं. किती वेळा तुम्ही ठरवलं की ही चूक मी पुन्हा कधीच करणार नाही आणि तीच चूक पुन्हा तुमच्याकडून होऊन जाते. हे काय आहे? हाच तर प्रारब्धाचा खेळ आहे मित्रांनो. बघा, तो मनाला भ्रमात टाकतो की आपणच सगळं ठरवतोय, पण खरा मालक कोण असतो? खरा मालक तो कर्मांचा गठ्ठा जो आपण आपल्या सोबत वाहत असतो. पण इथे एक अजून रहस्य आहे. काय? प्रारब्ध तुम्हाला पूर्ण गुलाम बनवत नाही. ते तुम्हाला तेच अनुभव देतं जे तुमच्या आत्मिक विकासासाठी आवश्यक असतात. आता बघा, देवाने तुम्हाला उगाच दुःख दिलेलं नाही आणि उगाच सुखही दिलेलं नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. लक्षपूर्वक ऐका. प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक आपल्या जीवनात घडणारी घटना, प्रत्येक नातं तुमच्या व्यक्तिमत्वाची एक पायरी आहे. पण समस्या अशी आहे की माणूस हे पाहायला नकार देतो. तो दुःखाला शाप मानतो आणि सुखाला वरदान. पण हीच दोन्ही तुमच्यासाठी धडे आहेत. म्हणजे बघा, तुम्ही विचाराल, मग माणूस काहीच बदलू शकत नाही का? प्रारब्ध जर सगळं करत असेल तर माणूस काहीच बदलू शकत नाही का? बदलू शकतो, पण दिशा तीच राहते जी प्रारब्धाने ठरवलेली असते. उदाहरणार्थ बघा,
एखादं बी घ्या, त्यात जर कडुलिंबाचं झाड होण्याचं प्रारब्ध असेल तर तुम्ही त्याला पाणी घाला, खत घाला, त्यातून आंबा येणार नाही. तुम्ही हे बदलू शकत नाही की ते झाड काय होणार आहे, पण तुम्ही हे नक्की बदलू शकता की ते झाड कसं असेल. म्हणजे समजून घ्या, ते झाड कोरडं असेल, आजारी असेल की हिरवं, सावली देणारं असेल की असंच सुकलेलं असेल, हाच फरक आहे. तुम्ही प्रारब्धाची जात बदलू शकत नाही, पण त्याचा अनुभव कसा घ्यायचा हे तुम्ही बदलू शकता. यामुळेच मन वारंवार आपलं चंचल होतं, कारण मनाला वाटतं की सगळं आपल्या नियंत्रणात आहे. पण जेव्हा घटना मनासारख्या घडत नाहीत, तेव्हा ते आपलं चिडचिड मन करतं किंवा दुःखी होतं आणि इथूनच दुःख सुरू होतं. जर माणसाने हे समजून घेतलं की माझं काम फक्त कर्म करणं आहे, फळ आधीच ठरलेलं आहे मित्रांनो, तर जीवन खूप सोपं होईल. म्हणून कर्म करताना चांगले करा. पण ही समज येणं खूप सोपं नाहीये, कारण मनाला गुलामी आवडत नाही, बरोबर ना? मनाला नेहमी मालक व्हायचं असतं. म्हणूनच संत महात्मे काय म्हणतात? समर्पण करा. समर्पण म्हणजे हार मानणं नाही. समर्पण म्हणजे हे स्वीकारणं की मी सगळं ठरवू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही हे स्वीकारता, तेव्हाच मित्रांनो खरी शांती आपल्याला मिळते. आता जरा खोलात जाऊन अजून विचार करा. किती लोक असे आहेत ज्यांनी आयुष्यात खूप मेहनत घेतली, खूप प्रयत्न केले, तरीही त्यांना यश मिळालं नाही, हो ना? आणि किती लोक असे आहेत की ज्यांनी अगदी थोडासा प्रयत्न केला, अगदी थोडीशीच मेहनत घेतली आणि मोठं यश त्यांना आपोआप मिळालं. आणि त्यांना ही छोट्याशा मेहनतीने यश त्यांनी मिळवलं. हा फरक का? कारण हे प्रारब्ध आहे. माणूस कितीही पळाला तरी प्रारब्ध आपल्या वेळेवर दार उघडतच. आणि जेव्हा ती वेळ येते, तेव्हा लहान सहान पावलंही पर्वत हलवतात. जर माणसाने हे रहस्य खोलवर समजून घेतलं, तर त्याचा अहंकार आपोआप तुटतो. कारण अहंकार याच विचारावर उभा असतो, मी केलं, हे सगळं जे काय आहे ते मीच करतोय. पण सत्य हे आहे मित्रांनो की तुम्ही काहीच केलं नाही, तुमच्या माध्यमातून ते घडलं. ओके, हे स्वीकारणं कठीण असतं, कारण आपल्या आड काय येतं? अहंकार. कारण अहंकार मरायला तयार नसतो. पण जेव्हा तुम्ही मान्य करता की खरा खेळाडू प्रारब्ध आणि देव आहे, तेव्हा जीवनाविषयीच्या सगळ्या तक्रारी संपून जातात. पण याच समजुतीचा एक धोका देखील आहे. काही लोक म्हणतात की जर सगळं आधीच ठरलेलं असेल तर आपण काही करायचंच कशाला, बरोबर? आता तुमच्याही मनात हा प्रश्न आलाच असेल की सगळं आधीच ठरले तर आपण कशाला काय करायचं. ही एक भ्रमात्मक समजूत आहे. समजा तुमच्या नशिबात अन्न मिळणं लिहिलेलं आहे, पण तेही लिहिलेलं आहे की तुम्हाला शेत नांगरावंच लागेल. जर तुम्ही आळशीपणा केला तर तुम्ही उपाशीही राहू शकता. नांगरलं नाही, आळशीपणा केला तर उपाशी राहू शकता. प्रारब्ध मार्ग ठरवतं, पण चालायचं तुम्हालाच लागतं. म्हणूनच शास्त्र सांगतात, कर्म हाच धर्म आहे. जेव्हा नशीब देण्यावर येतं, तेव्हा माणूस अशा गोष्टी करतो ज्या तो स्वतः कधी करायचा विचारही करत नाही. तुम्ही पाहिलं असेल, खूप लोक खूप अभ्यास करतात, खूप हुशार असतात, पण परीक्षा केंद्रात पोहोचताच लिहायला बसतात, डोक्यातलं सगळं गायब होतं आणि ते चुकीचं उत्तर लिहून येतात अक्षरशः, कारण त्यांच्या नशिबात ती नोकरी नसते. आणि दुसरीकडे काही लोक असे असतात ज्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसतो की त्यांना ती नोकरी मिळेल आणि तरीही त्यांना नोकरी मिळते. असे अनेक उदाहरणं तुम्हाला दिसली असतील आजूबाजूला. आणि जेव्हा ही गोष्ट आपल्या लक्षात येते, तेव्हा माणसाचं सगळं दुःख संपायला लागतं. आज आपण म्हणतो काय, की आपण सगळं चांगलं करत आहोत, पूजा करतोय, पूजापाठ करतोय, धर्म पाळतोय, सगळ्या नियम पाळतोय, मग परिणाम का मिळत नाही? मित्रांनो बघा, कारण परिणाम न मिळण्यामागे कारण असतं. मागील जन्मात झालेले चुकीचे कर्म. इथे सुद्धा कर्मच येतं.
त्या कर्मामुळे आज आपल्या आयुष्यात भयंकर अडचणी समस्या यायला हव्या होत्या, पण आपल्या पूजेपाठामुळे त्या अडचणींची तीव्रता कमी झाली आहे. अनेक लोकांची मुले जन्मताच आजारी अपंग असतात. आयुष्यभर उपचारांवर त्यांचा पैसा खर्च करावा लागतो त्यांना. ते म्हणतात, मी या जन्मात काहीच चुकीचं केलं नाही, मग माझ्यासोबत असं का झालं? या जन्मात नाही, पण मागील जन्मात काहीतरी असं घडलं होतं, ज्याचं ऋण तुम्हाला या रूपात फेडावं लागत आहे. जर तुमच्या आयुष्यातही एखादी समस्या असेल, जी अनेक वर्षांपासून तुम्हाला त्रास देत असेल, तर माझं एक वाक्य लक्षात ठेवा. आजपासून तुमच्या आयुष्यातील त्या सगळ्या अडचणी संपायला लागतील. जर अनेक वर्षांपासून अडचणी चालू असतील, तर ते तुमचं प्रारब्ध होतं. पण काही चांगल्या कर्मामुळेच आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला कळेल की पुढचं आयुष्य कसं चांगलं करायचं. प्रारब्धात जे लिहिलं आहे ते आपल्या नियंत्रणात नाही, ते भोगावंच लागतं. देवाने तुम्हाला या पृथ्वीवर पाठवताना तुमच्या चांगल्या वाईट कर्माचा समतोल करून पाठवला आहे. कुणीही माणूस आयुष्यभर दुःखी राहू शकत नाही आणि कुणीही कायम आनंदीही राहू शकत नाही. देव आयुष्यात कर्मांचं मिश्रण देतो. हे घे 10 चांगली कर्म भोग आणि 10 वाईट कर्म भोग. फक्त वाईट कर्म असतील तर माणूस एक दिवसही जगू शकला नसता. पण काही लोक काय करतात, वाईट काळ आला की स्वतःला दोष देतात, देवाकडे तक्रारी करतात, लोकांची निंदा करतात. बरोबर? समजा त्यांच्या आयुष्यात फक्त 5 वर्षांचा वाईट काळ होता, पण या तक्रारींमुळे त्यांनी अजून वाईट कर्म तयार केली आणि अख्खं आयुष्य त्याच कर्मात अडकवून घेतलं. बरोबर? फक्त 5 वर्षांचं वाईट कर्म होतं. म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात वाईट वेळ चालू असेल, तर तक्रार करणे बंद करा. स्वतःला दोष देणे थांबवा. लोकांची निंदा करू नका. कोणीही कोणाचं वाईट करत नाही. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्याचे सर्वात मोठे जबाबदार तुम्ही स्वतः आहात. जेव्हा तुम्ही जबाबदारी घ्यायला स्वीकारता, हो, हे सगळं माझ्याच कर्मांमुळे घडलं आहे, तेव्हापासून मित्रांनो तुमचं दुःख संपायला सुरुवात होते. क्षमा मागणे हे सर्वात मोठं कर्म आहे. मनापासून प्रार्थना करा की हे ईश्वरा, या जन्मात, मागील जन्मात किंवा कोणत्याही जन्मात माझ्याकडून कोणत्याही जीवाला शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक त्रास झाला असेल तर मला क्षमा कर, मला माफ कर. ही प्रार्थना करताच त्या वाईट कर्मांचे बंधन तुटू लागते आणि आयुष्य बदलू लागतं. मित्रांनो, आजपासून तक्रारी बंद करा, निंदा थांबवा. ज्यांनी तुमचं वाईट केलं त्यांना माफ करा. तुमच्याकडून चूक झाली असेल तर क्षमा मागा. बरोबर? आणि यामुळे नवीन वाईट कर्मे तयार होत नाही आणि तुम्ही कर्मबंधनातून मुक्त होता. आता सर्वात महत्वाचा, सर्वात शक्तिशाली उपाय इथे मी तुम्हाला सांगते. प्रारब्ध कमी करण्यासाठी नामजप म्हणजे नामस्मरण, धर्म, सेवा आणि दान. दान. ओके? धर्म म्हणजे काय? आई वडिलांची सेवा करणे, मुलांचं संगोपन करणे, पत्नीची काळजी घेणे, ज्येष्ठांची सेवा करणे, पशुपक्ष्यांची सेवा करणे, गरजूंची मदत करणे, हेच खरे धर्म कर्म आहे. ओके? जेव्हा तुम्ही हे करायला सुरुवात करता तेव्हा कमी मेहनत करूनही पैसा यायला लागतो. कारण पैसा कधीही फक्त मेहनतीने मिळत नाही. पैसा धर्मातून आणि सेवेतून येतो. आज तुमच्याकडे फक्त 1 रुपया असला तरी भाव ठेवा. माझ्याकडे जे काही आहे त्यातून मी सेवा करेन, असा तुम्हाला भाव ठेवायचा आहे. ओके? आजचा वाईट काळ ही तुमच्या प्रारब्धाची फळे आहेत. पण आजचे चांगले कर्म तुमचं उद्याचं आयुष्य सोन्यासारखं बनवतील. मित्रांनो बघा, आता योग्य वेळ तुमची आली की तुम्हाला यश मिळणार. फक्त तुमचे विचार, शब्द आणि कर्म शुद्ध ठेवा, पवित्र ठेवा. आजपासून चुकीचं बोलणं थांबवायचं आहे. सर्वांना सन्मान द्या, क्षमाशील व्हा, माफी मागा. मी हे स्वतः करून पाहिलं आहे.
मी बदल अनुभवला आहे आणि ज्यांना हे सांगितलं त्यांच्या आयुष्यातही बदल झाला आहे. शेवटी एवढंच मी तुम्हाला सांगेन, प्रारब्ध बदलता येत नाही मित्रांनो, पण प्रारब्धाची तीव्रता नक्कीच कमी करता येते. सेवा करा, चांगले कर्म करा आणि पहा तुमचं आयुष्य कसं बदलतं. अजून थोडंसं मी इथे व्हिडिओ वाढवू शकते. अजून महत्त्वाचं सांगते. एक क्षण थांबून विचार करा. जर आज तुमचं जीवन तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसेल, तर ते तुमच्या मागील कर्मांचीच लिखावट आहे. त्यामुळे रागावू नका, हताश होऊ नका. हेही समजून घ्या की हेही काळाबरोबर निघून जाईल. वेळ बदलली की परिस्थितीही बदलते आणि जोपर्यंत मित्रांनो वेळ बदलत नाही, तोपर्यंत संघर्ष तुम्हाला मजबूत करतो. त्यामुळे आयुष्यात संघर्ष असणे खूप गरजेचं आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, जे काही घडत आहे ते शांतपणे स्वीकारा, कारण तेच तुमच्यासाठी आवश्यक आहे. प्रत्येक अश्रू असू दे तुमचे, प्रत्येक हास्य, प्रत्येक तुम्हाला लागणारी ठेच तुम्हाला त्या दिशेने नेत आहे जिथे देव तुम्हाला पोहोचवू इच्छितो. तुम्ही तुमच्या बुद्धीने लाख योजना आखा, पण अंतिम निर्णय तोच घेणार आहे, देव. आणि जेव्हा हे सत्य तुमच्या आत खोलवर रुजेल, तेव्हा तुम्ही दुःखी राहणार नाही. तुम्हाला सगळा अर्थ समजून जाईल जीवनाचा. जीवनाची सगळ्यात मोठी चूक म्हणजे काय माहितीये? माणूस असं समजतोय, मी निवड करतोय. पण सत्य हे आहे की निवडला जाणारा मार्ग आधीच ठरलेला असतो. तुम्हाला फक्त असा भ्रम दिला जातो की तुम्ही निवड करत आहात. यालाच संत महात्मा काय बोलतात? माया म्हणतात. हा भ्रम इतका शक्तिशाली असतो की माणूस सतत आपल्याच मनाशी झगडत राहतो. हे करू की ते करू, तर शेवटी घडतं तेच जे घडायचंच असतं. म्हणून मित्रांनो, मन शांत ठेवा, कर्म करत राहा आणि विश्वास ठेवा त्या युनिव्हर्सवर. कारण अधीरपणा दुःख वाढवतो आणि धैर्य परिस्थिती सोपी करते. लक्षात ठेवा, प्रारब्ध मार्ग दाखवतं, पण देव आपल्याला शक्ती देतो. आणि जेव्हा तुम्ही देवाशी जोडले जाता, तेव्हा प्रारब्धाचं ओझं हलकं होतं. जे दुःख असह्य वाटत होतं, सहन होत नव्हतं, ते सहनशील होतं. म्हणूनच संत म्हणतात, देवाला धरून ठेवा, देवाची पूजा करा, देवाचं फक्त नामस्मरण करा, पूजा सुद्धा नको करू. कारण जेव्हा तुम्ही त्याला धरता, तेव्हा तुम्ही प्रारब्धाचे गुलाम राहत नाही, तर त्याचे साक्षीदार होता. साक्षीभाव खूप अद्भुत महत्वाचा असतो माहितीये. तेव्हा जीवन तुमच्या समोर घडत असतं, सुखही दिसतं, दुःखही दिसतं, पण आत शांतता मात्र खूप असते. हीच खरी ध्यानावस्था असते. ध्यान करण्याची अवस्था निर्माण होते. आपण इथे पोहोचल्यावर माणूस म्हणतो, आता मला कसलीच भीती नाही, कारण जे घडत आहे ते घडायलाच हवं होतं. माझ्या प्रिय मित्रांनो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर लक्षात ठेवा, तुम्ही प्रारब्धापासून पळू शकत नाही, पण तुम्ही ते शांततेने जगू शकता. तक्रारींसह जगायचं की प्रार्थना करून की धन्यवाद बोलून, हा एकच खरा पर्याय आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना किंवा धन्यवाद बोलणे निवडता, तेव्हा प्रत्येक घटना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक तुमचं हसू तुमच्या आत एक नवीन फूल तयार करतं. जर तुम्ही खरोखरच देवाचे भक्त असाल, तर हे समजून घ्या, त्यांनी तुमच्यासाठी जे लिहिलं आहे तेच सर्वोत्तम आहे. आज वेदना वाटतील, पण उद्या त्याच वेदना तुमची शक्ती बनतील. आज एखादं दार बंद होईल, पण उद्या तेच तुम्हाला अधिक चांगल्या मार्गावर नेणार आहे. देव विसरत नाही भक्त हो. ते कधी उशीर करतात, पण देतात तेच जे तुम्हाला आवश्यक असतं. म्हणून आता तक्रार सगळी सोडून द्या. दररोज सकाळी उठल्यावर, हे महत्वाचं आहे, ऐका. दररोज सकाळी उठल्यावर इतकंच म्हणा, हे प्रभू, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच तू मला दे. माझ्या आत्म्यासाठी जे आवश्यक आहे तेच मला तू दाखव आणि तुझा निर्णय स्वीकारण्याची शक्ती मला दे. ही प्रार्थना तुमच्या आत अमर्याद शांतता भरेल मित्रांनो. आणि जेव्हा ही शांतता
तुमच्या जीवनाचा भाग बनेल ना, तेव्हा प्रारब्धाचा खेळ तुम्हाला त्रास देणार नाही, तर तो तुम्हाला हसवेल. तेव्हा तुम्ही म्हणाल, हो, हेही त्याच योजनेचा भाग आहे. आणि तेव्हा जीवन ओझं न राहता मित्रांनो एक सुंदर प्रवास बनणार आहे. म्हणून मित्रांनो, माझ्या म्हणजे आजचा हा जो काही व्हिडिओ आहे, तो मनात जर तुम्हाला स्पर्श करून गेला असेल, तर प्रारब्ध तुम्हाला वळवू शकतं, पण तोडू शकत नाही. ते तुम्हाला तिथेच नेत आहे, जिथे तुमच्या जीवनाचं फूल उमलणार आहे. फक्त धीर ठेवा मित्रांनो आणि विश्वास ठेवा युनिव्हर्सवर आणि देवावर, आणि देवाला धरून ठेवा. कारण शेवटी तेच उरतात, तेच साथ देतात, हे लक्षात ठेवा. जर या गोष्टी तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेल्या असतील, आवडले असतील या व्हिडिओमधील काही पॉइंट्स किंवा काही प्रार्थना, किंवा खूप गरजेचा होता तुमच्यासाठी हा व्हिडिओ असं तुम्हाला वाटत होतं, तर या व्हिडिओला लाईक करा. जर आवडला असेल तरच लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी माझं जीवन देवाला समर्पित करतो. आणि अशाच खोल अर्थपूर्ण व्हिडिओंसाठी, संदेशांसाठी आपल्या या चॅनलला जोडलेले राहा. भक्तीच्या मार्गावर, शांततेच्या मार्गावर आणि जीवनाच्या प्रवासावर तुम्ही सातत्याने चालत राहा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद. श्री